नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। मी बघा बेसन करत आहे। बघा बेसनचं पीठ घेतलंय। आता याच्यात मी लसूण आणि मिरचीचं ठेचून घेतलंय। एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता टाकायचा। कढई ठेवली तापत। आता पहिलं सुरुवातीला आपण हे पाणी टाकून बघा एक तांब्या पाणी ओतायचं। चांगलं फोडून घ्यायचं गठोड्या, असं मिक्स करायचं ते अगोदर व्यवस्थित असं मिक्स करायचं पीठ। हे असं व्यवस्थित मिक्स करायचं। कढई ठेवले तापत मी असं सर्व मिक्स करायचं। पाणी ओतून एक तांब्याने पाणी टाकले। एक वाटी मी बेसनचं पीठ घेतलंय। हे लसूण आणि मिरचीचा असा ठेचा करायचा। आपण मिरची असं कापून पण टाकू शकतो कांदा टमाट्यामध्ये। बेसन कराय गावाला त्याला काय म्हणतात, गावाला काय म्हणतात झुणका भाकर, पण मी आता झुणका करत आहे, त्यालाच बेसन असं। आता बघा हे पीठ मी कालवलंय पाणी टाकून। आता कढई ठेवले। आता कढईमध्ये आधी आपण तेल टाकूया। तेल टाकलं। आता ह्याच्यामध्ये गॅस फास्ट केलाय। एक चम्मच राई, चम्मच जिरा टाकायचं। कढीपत्ता, बघा लसूण आणि मिरचीचं ठेचलेलं खलबत्त्यामध्ये असं ठेचायचं। सर्व आपण हलवूया। चांगलं असं हलवायचं। हळद टाकून चम्मच, आता मी त्याच्यात कांदा टाकते। एक मोठा आकाराचा मिडियम साईजचा कापायचा। कांदा पण आपण हलवूया चांगला। बघा आता कांदा आपला मस्त असा भाजलाय। आता ह्याच्यात आपण हे टाकूया बेसन। ह्याच्यात मी अजून थोडं पाणी टाकून मस्त असा पातळ बेसन तर मी ह्याच्यात वरून कोथिंबीर टाकते। आता मीठ टाकायचं वरून। मीठ मी हातानंच टाकते, चमच्यात नाही मला अंदाज सांगतो। हे आपण घालून घेऊया सर्व।
सर्व व्यवस्थित असं हलवायचं. आता याच्यावर झाकण ठेवायचं. 10 मिनिटांनी आपण बेसन आपलं रेडी. बघूया, चेक करू. चला आता आपण बघूया. हे बघा, बेसन आपला मस्त असा शिजलाय. अशा पद्धतीनं बेसन करा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता मी हे बेसन काढते बघा. गॅस बंद करायचा. असं मस्त पातळ पातळ बेसन, झणझणीत तिखट तिखट बेसन करायचं. बेसन आणि चपाती आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.